गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज एक नवीन प्रत्यक्ष इतिहासाचा भाग नसलेला भाग म्हणजे एक अमूर्त अशी संकल्पना त्याला राष्ट्रवाद असं म्हणतात. तो राष्ट्रवाद, भारतीय राष्ट्रवाद, त्याच्या उदयाची कारणं बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण प्रत्यक्ष इतिहास बघितला आणि आपण हेही बघितलं की इतिहास आणि इतिहासातील घटना, त्या घटनांच्या मागे, त्या कृतींच्या मागे निश्चित अशी एखादी विचारसरणी असते. मग चळवळी असोत, क्रांत्या असोत, वेगवेगळ्या घटना असोत, त्यामागे एक निश्चित अशी विचारसरणी असते. म्हणजे जगातले अनेक लढे, या सगळ्या लढ्यांच्या पाठीमागे एक निश्चित अशी एक विचारसरणी आहे. विचारसरणी ही अशी दृश्य स्वरूपामध्ये दाखवता येत नाही. मग राष्ट्रवाद, नॅशनलिझम ही सुद्धा एक मेंटॅलिटीचा भाग आहे, एक भावना आहे, मानसिकता आहे. ही भावना किंवा मानसिकता हिचा भारतामध्ये उदय केव्हा झाला, तर साहजिकच ब्रिटिशांचं या ठिकाणी आगमन झाल्याच्या नंतर 19व्या शतकाच्या मध्यावर ही भावना किंवा मानसिकता भारतीयांच्यामध्ये निर्माण झाली. आता राष्ट्रवाद ही संकल्पना, ही भावना, ही मानसिकता, यामध्ये दोन शब्द आहेत. एक आहे राष्ट्र आणि दुसरा आहे वाद, इझम. राष्ट्र, नेशन, इझम म्हणजे वाद. यातलं राष्ट्र जे आहे ते राष्ट्र निर्माण होण्यासाठी 4 घटक महत्त्वाचे असतात: भूमी, लोक, शासन आणि सार्वभौमत्व. यासोबतच जर नेशनसाठीचे किंवा राष्ट्रासाठीचे हे घटक आहेत, तसं पाहिलं तर ॲक्च्युअली हे राज्याचे घटक आहेत. आणि राष्ट्र या संकल्पनेमध्ये याला जोडून इतर अनेक घटक येतात. म्हणजे ती भूमी, ते लोक, ते शासन जे सार्वभौम आहे, त्या देशातील लोक एका वंशाचे, त्यांच्यात असलेली आपलेपणाची भावना, त्यांचं एक समान अशा काही राजकीय आशा, आकांक्षा याचं मिळून राष्ट्र बनतं. ही भावना, ही मानसिकता म्हणजे हा माझा देश आहे, या देशाबद्दल माझ्या मनात प्रेम आहे, या देशासाठी मला काही देणं लागतं, इथली माणसं माझी आहेत, इथली भूमी माझी आहे, हे सर्व माझं आहे, अशी मानसिकता निर्माण होणं
याचा अर्थ राष्ट्रवाद. तसं राष्ट्रवादाचा उदय, राष्ट्रवाद ही संकल्पना हिचा उदय पाश्चात्य राष्ट्रांमध्ये झाला, नेमका कोण्या ठिकाणी झाला याबद्दल विचारवंतांमध्ये मतभिन्नता आहेत. हेस्टिंग्स सारखा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल भारतातील मराठ्यांमध्ये मला राष्ट्रीयत्वाची भावना दिसून येते, राष्ट्रवादाची भावना दिसून येते असं मत नोंदवून जातो. आता ही राष्ट्रवाद काय आहे? ॲक्च्युअली विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करणारा, स्वातंत्र्य व सार्वभौमत्व असणारा, एकात्म व एकसंगत लोकसमुदाय यांच्या मनामध्ये असलेली देशाप्रती असलेली आपलेपणाची भावना म्हणजे राष्ट्रवाद. सध्या राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर विचारमंथन चालू आहे भारतामध्ये. नॅशनलिझमची जी व्याख्या आहे, ही नॅशनलिझमची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली गेलेली आहे. A.D. स्मिथ यांनी विशेषतः भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये एक कोटेशन करून ठेवलेलं आहे. स्मिथ म्हणतो की नॅशनलिझम इज अ रिअली ओनली अँटी कोलोनियलिझम. म्हणजे राष्ट्रवाद हा खऱ्या अर्थाने वसाहतवादाच्या विरुद्ध निर्माण झालेली एक प्रतिक्रिया आहे. आर कुपलँडचं एक मत आहे. तो म्हणतो की इंडियन नॅशनलिझम वॉज अ चाइल्ड ऑफ द ब्रिटिश राज अँड ब्रिटिश ऑथॉरिटीज ब्लेस्ड इट्स क्रॅडल. म्हणजे भारतीय राष्ट्रवाद हे ब्रिटिश राजवटीचं अपत्य आहे असं कुपलँडचं मत आहे. आता भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये ही जी वेगवेगळी मतमतांतरं आहेत, या संदर्भामध्ये दुसरं एक मत मांडलं जातं की ही भावना, ही मानसिकता वास्तविक पाहता भारतीयांमध्ये बाहेरून आलेल्या ब्रिटिशांच्या राजवटीमुळे निर्माण झाली असली तरी मुळातच भारतीयांच्यामध्ये एक अप्रत्यक्षपणे एक आपलेपणाची भावना होती. जरी हा खंडप्राय देश अलग अलग राज्यांमध्ये अलग अलग राजांच्या नेतृत्वाखाली विभागला गेलेला असला तरी सुद्धा त्यांच्यामध्ये त्यांना एका सूत्रामध्ये बांधून ठेवलेलं होतं असाही एक विचार मांडला जातो. या संदर्भामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या संदर्भामध्ये पंडितजी असं म्हणतात की राष्ट्रवाद ही प्रामुख्यानं विरोधात्मक भावना असून त्याची वाढ प्रामुख्यानं इतर राष्ट्रीय समूहाच्या विरुद्ध असलेला द्वेष आणि राग यावर आणि विशेषतः परतंत्र देशावर राज्य करणाऱ्या परकीय सत्ताधाऱ्यांविरुद्ध मनात असलेला राग आणि द्वेष यावर आधारलेली असते राष्ट्रवाद ही भावना. तसं पाहिलं तर बुद्धिनिष्ठ असलेल्या नेहरूंना राष्ट्रवादाचं एका अर्थानं एक भावनात्मक असं आकर्षण होतंच. आता सर्वसाधारणपणे राष्ट्रवाद ही जरी एक प्रेरणा मानली जात असली, राष्ट्राशी माणसांना बांधून ठेवण्यासाठीची प्रेरणा जरी मानली जात असली तरी प्रत्यक्षात राष्ट्रवाद हा एक दृष्टिकोन आहे.
एक व्ह्यू आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की जर 19व्या शतकाच्या मध्यावर भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला आणि त्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या किंवा राष्ट्रवाद या भावना मानसिकतेच्या निर्मितीमुळे पुढील सगळा भारतीय स्वातंत्र्य लढा प्रभावित झाला, ती भावना त्या मानसिकतेमुळेच, भारतीय राष्ट्रवाद या भावनेमुळेच पुढील कालखंडामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढा उभा राहिला. याचाच अर्थ हा होतो की भारतामध्ये तोपर्यंत राष्ट्रवाद नव्हता. मग असे कोणते फॅक्टर्स आहेत, असे कोणते घटक आहेत, रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे या देशामध्ये 19व्या शतकाच्या मध्यावर आपण जिथे आधुनिक भारताचा उदय झाला, भारत आधुनिक युगात प्रवेशित झाला असं म्हणतो, त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये ही भावना उदयाला आली, ही मानसिकता उदयाला आली, ही टेंडन्सी, मेंटॅलिटी उदयाला आली. असे कोणते फॅक्टर्स आहेत? आपण या ठिकाणी मी जे मुद्दे लिहिलेले आहेत त्यातले बहुतांशी मुद्दे हे ब्रिटिश राजवटीशी संबंधित आहेत. म्हणजे साहजिकच ब्रिटिश राजवट, ब्रिटिशांचा अंमल हे भारतीय राष्ट्रवादाचं प्रमुख कारण आहे. ब्रिटिश अंमल भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाला कसं कारणीभूत आहे? आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडाचा आढावा घेत असताना हे बघितलेलं आहे की प्लासीच्या लढाईपासून ते 1818च्या मराठा सत्तेच्या अस्तापर्यंतच्या कालखंडामध्ये बंगालपासून ते सबंध भारतभर आणि डलहौसीच्या कालखंडापर्यंत ब्रिटिशांनी हा साम्राज्य विस्तार घडवून आणला. आणि हे करत असताना ब्रिटिशांच्या राज्यकारभाराच्या सोयीचा भाग म्हणून त्यांनी इथे एक प्रशासन निर्माण केलं. सबंध भारत हा एका सूत्रामध्ये बांधला गेला. म्हणजे हा सत्ता विस्तार सबंध भारतभर झाला आणि या पूर्ण देशाला एका सूत्रात ब्रिटिशांनी बांधलं. त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिफिकेशन असं म्हणतात. इथे एका सूत्रात बांधलं जाण्याची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ते ब्रिटिश राजवटीमुळे झाली. म्हणजे नेमकं काय झालं? यापूर्वी मौर्यांच्या कालखंडामध्ये, अशोकाच्या कालखंडामध्ये भारताच्या बहुतांशी भागावर वर्चस्व होतं आणि त्यानंतर मुघल कालखंडामध्ये, अकबराच्या कालखंडामध्ये भारताच्या बहुतांशी भागावर वर्चस्व होतं. हा काळ अपवाद जर सोडला तर ब्रिटिश कालखंड असा आहे की ज्या कालखंडामध्ये या सबंध भारतावर, म्हणजे वायव्येला अफगाणिस्तान पासून पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला ब्रह्मदेशापर्यंत या सगळ्या खंडप्राय भूप्रदेशावर या भारताच्या हिमालयापासून कन्याकुमारी आणि अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश इथपर्यंतच्या या सगळ्या भूभागावर ब्रिटिश राजवटीनं आपलं बस्तान बसवलेलं होतं. एका सूत्रात बांधलं गेलं होतं. कोणती सूत्र आहेत ती? समान प्रशासन आहे. शासन, न्याय, नीती या संदर्भामध्ये एक सुसूत्रता आली, एकता आली.
याचा फायदाच हा झाला, ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी हे सर्व केलं, पण ब्रिटिश राजवटीची बरी वाईट फळं ही संबंध देशाला सारखीच मिळाली आणि अप्रत्यक्षपणे भारत एका सूत्रात बांधल्या गेला. हे एका सूत्रात बांधलं जाणं हीच राष्ट्रवादाची सुरुवात मानली जाते, राष्ट्रवादी भावनेची सुरुवात मानली जाते. म्हणजे पंजाबी माणूस असेल, महाराष्ट्रीयन माणूस असेल, बंगाली माणूस असेल, काश्मीरी माणूस असेल, या सर्वांना ब्रिटिशांच्या चांगल्या किंवा वाईट, ज्याला जाचक किंवा फायदेशीर असं म्हणू, त्या सगळ्या नियमांचा परिणाम सगळ्यांवर सारखा व्हायला लागला. परिणामी समान संकटात सापडलेली माणसं लवकर एकत्र होतात. अशा पद्धतीनं अप्रत्यक्षपणे ब्रिटिशांनीच भारतीयांना एका सूत्रात बांधलं. हे एका सूत्रात बांधलं जाणं हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिफिकेशन ब्रिटिशांनी केलं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिफिकेशनमध्ये एक सेंट्रल पॉईंट आहे, केंद्र सत्ता आहे, आणि ब्रिटिश राजवटीच्या कालखंडामध्ये जे प्रोव्हिन्सेस होते, ज्याला इलाके म्हणू आपण, प्रोव्हिन्स, मुंबई इलाका, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स, वायव्य सरहद्द प्रांत, तिकडे बंगाल आहे, इकडे साऊथ मद्रास आहे, असे अनेक इलाके गव्हर्नरच्या नेतृत्वाखाली आणि संबंध भारताचं नेतृत्व, या सगळ्या प्रोव्हिन्सचं नेतृत्व करणारा तो गव्हर्नर जनरल अँड व्हाईसराय. म्हणजे अशी केंद्र ते राज्य अशी एका सूत्रात बांधणी केली गेली आणि ते ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी केलं. पण भारत एका सूत्रात बांधला गेला. भारत एका सूत्रात बांधला जाणं हीच भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची नांदी मानली जाते. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे यापैकी बहुतांशी कारणं हे ब्रिटिश राजवटीशी निगडीत आहेत आणि त्यामुळं ब्रिटिश अंमल हे भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचं प्रमुख कारण मानलं जातं. दुसरं कारण आहे इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन, आर्थिक शोषण. ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाचा कालखंड 1757 ते 1857 आणि 1857 पासून पुढील कालखंड हा ब्रिटिश पार्लमेंट आणि ब्रिटिश राजमुकुटाच्या वर्चस्वाचा कालखंड. या कालखंडामध्ये विशेषतः ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये भारताचं जे शोषण झालं त्या शोषणाचं वर्णन अनेक आर्थिक विचारवंतांनी केलेलं आहे, भारतीय आणि परकीय विचारवंतांनी केलेलं आहे. आणि त्यांनी जे अभ्यासपूर्ण शोषणाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जे केलेलं आहे ते विश्लेषण, ती माहिती भारतीयांकडे पोहोचवली गेली, सुशिक्षित मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचवलं गेलं ते की हे ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडात आणि नंतरच्या कालखंडामध्ये हे शोषण कसं झालेलं होतं. त्या संदर्भात माहिती पाहत असताना प्रसिद्ध अर्थतज्ञ डिग्बीनं एक आकडेवारी सांगितलेली आहे. प्लासी ते वाटरलू या कालखंडामध्ये इंग्लंडनं भारतातून जवळपास 100 कोटी पाऊंड एवढं शोषण केलं असं डिग्बीचं वक्तव्य आहे. म्हणजे प्लासीची लढाई 1757 ते वाटरलू हा नेपोलियन बोनापार्टने युरोपियन कोलिशनच्या विरोधामध्ये जे युद्ध लढलं गेलं होतं ते वाटरलूचं युद्ध 1815च्या दरम्यानचं. म्हणजे 1757 ते 1815 एवढ्या कालखंडामध्ये इंग्लंडनं 100 कोटी पौंडाची संपत्ती
की भारतातून नेल्याचा आकडा हा डिग्बीनं दिलेला आहे. भारतातील या ब्रिटिश वसाहतवादी कालखंडातील शोषणाचे 3 टप्पे रजनीपाम दत्तांनी, R.P. दत्तांनी आपल्या इंडिया टुडे या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. त्यांनी पहिला टप्पा शोषणाचा सांगितला, जो 1757 ते 1813 पर्यंतचा टप्पा व्यापारी किंवा वाणिज्यवादी टप्पा म्हणून सांगितला त्यांनी. दुसरा टप्पा 1813 पासून ते 1858 पर्यंतचा टप्पा हा खुल्या व्यापाराचा टप्पा आहे. आपण हे पाहिलेलं आहे की 1813 ब्रिटिश पार्लमेंटनं जो रेग्युलेशन, ज्याला आपण चार्टर ॲक्ट म्हणतो, तो 1813चा चार्टर ॲक्ट केला गेला आणि 1813च्या नंतर इंग्लंडमधल्या दुसऱ्या कंपन्यांना, ईस्ट इंडिया कंपनी सोडून दुसऱ्या कंपन्यांना भारतामध्ये व्यापार करण्याची संधी मिळाली. आणि R.P. दत्त 1813 पासूनचा दुसरा टप्पा तिथून सांगतात आणि तो 1858 पर्यंतचा कालखंडातला दुसरा टप्पा. R.P. दत्त तिसरा टप्पा सांगतात, तो म्हणजे वित्तीय साम्राज्यवादी अवस्थेचा टप्पा. वित्तीय साम्राज्यवादी अवस्था म्हणजे प्रत्यक्ष ब्रिटिश शासनाचं वर्चस्व 1858 पासून भारतावर होतं, तो टप्पा. या 3 टप्प्यामध्ये भारताचं झालेल्या शोषणाची माहिती R.P. दत्तांनी आपल्या इंडिया टुडे या ग्रंथामध्ये दिली. म्हणजे डिग्बीनं दिलेली माहिती, R.P. दत्तांनी दिलेली माहिती, आणि त्यानंतर माहिती दिली ती म्हणजे ज्या भारतीय नेत्याला आर्थिक राष्ट्रवादाचे जनक मानलं जातं ते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींनी एक ग्रंथ लिहिला, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इंडिया या ग्रंथामध्ये दादाभाई नौरोजी एक प्रकांड पंडित, अर्थशास्त्रामध्ये ज्यांचा प्रचंड अभ्यास आणि आर्थिक शोषणाच्या संदर्भामध्ये त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामधला जो एक महत्त्वपूर्ण असा सिद्धांत त्यांनी मांडला, त्याला ड्रेन थेरी म्हणतात.